तुमचं माझं कल्याण व्हावं असं जगात कुणालाच वाटत नाही. आपल्या शेजारच्यांना वाटतं का? नाही. आपल्याला वाटतं का? हो म्हणा. आता आपल्याला वाटतं ना सगळ्यांचं कल्याण व्हावं, शेजारच्याचं सुद्धा, है की नाही? वाटलं पाहिजे खरं. पण संत असे आहेत की दंडवत घालून जगाच्या कल्याणाची कामना करतायत. सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुदाने चित्त शुद्ध करा, आपुदाने चित्त शुद्ध करा, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुदाने चित्त शुद्ध करा, आपुदाने चित्त शुद्ध करा, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. दंडवत घालून कामना केली, जगाच्या शाश्वत कल्याणाची इच्छा व्यक्त केली. आणि मग असं भाग्य तुमच्या माझ्या वाट्याला यावं. प्रत्येकाला वाटतं आपण भाग्यवान असावं, आपण दैववान असावं. भक्ती करत नाही असं नाही, भक्ती आम्ही करतो. करतो की नाही? हो म्हणा मोठ्याने. करतो. आता कीर्तनाला आलो म्हणजे कीर्तन भक्ती करतोय आपण. पण भक्तीमध्ये नेमकं काय असायला हवं ते न कळल्यामुळे भक्तीचं फळ आपल्याला मिळत नाही. आपली भक्ती फलद्रूप होत नाही. देवाला आवडेल अशी भक्ती आम्ही करत नाही. देवाला आवडेल अशी जर भक्ती झाली तर गणपती मंडळामध्ये पडद्याच्या मागं पत्त्यांचे डाव रंगणार नाहीत कधीच. देवाला आवडणारी भक्ती जर आम्ही करू तर गणपतीच्या मिरवणुकीमध्ये डीजे कधीच लागणार नाही, है की नाही? त्यामुळे भगवंताची भक्ती आम्ही करतो पण ती आपल्या सोयीची आहे, आपल्याला आवडणारी आहे. नाथबाबा म्हणाले, आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीनं करायचंय तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. तो सर्व विश्वाचा जाणकार आहे, सर्वज्ञ. त्यांनी त्याचं स्वरूप वर्णन सांगितलंय. माऊली म्हणतात, जाणे कसा आहे भगवंत? अजमी अजर. थोडस ऐकू द्या. अक्षमी अक्षर, अपूर्वमी अपार, स्वानंदमी. जाणे अजमी अजर. जाणे अज, मी अजन्म आहे, मला जन्मच नाही. हे कोण म्हणतंय? साक्षात महाविष्णू माऊलींच्या मुखातनं. परब्रह्म आहे, निर्गुण होतं, निराकार होतं, आकार नव्हता, ते आकाराला आलं. कुणासाठी? तुमच्या माझ्या करता, भक्तांच्या करता आला. थोर प्रेमाचा भुकेला, तुमच्या माझ्या प्रेमाकरता, भक्तांच्या प्रेमाकरता तो आला. सगुण होऊन आला, अनेक लीला केल्या, गर्भवास सहन केले, प्रत्येक अवतार त्यांनी घेतला. अक्षमी अक्षर, अपूर्वमी अपार, स्वानंदमी. भागवतकारांनी त्याचं स्वरूप वर्णन सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय गोविंदा श्रीकृष्णाय वयं नुमः. सच्चिदानंद रूपाय असं त्याचं रूप आहे, त्याचं स्वरूप आहे, सामर्थ्य आहे. त्यामुळे या रूपाला जाणण्याकरता आम्ही जी भक्ती करतो ती भक्ती कामाची नाहीये. आम्ही भक्ती करणं वेगळं आणि भक्तीचं स्वरूप जाणून ती भक्ती करणं वेगळं. म्हणून भक्ती नेमकी काय आहे हे संतांना आम्हाला सांगावं लागलं. जगामध्ये सगळ्यात भाग्यवान कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधत असताना चार माणसं अशी बसलेली. बरं, आपला संवाद चालतो बघा आता कट्ट्यावर, पारावर चर्चा चालतात. या देशात क्रांती झाली पाहिजे आणि हातात पत्ते असतात. अशा पारावरच्या गप्पा आमच्या. अजून काय काय असतात ते मी नाही सांगत, आमच्या मर्यादा आहेत गादीच्या. पण गप्पा रंगल्या चार माणसांच्या आणि एकाने प्रश्न उपस्थित केला की अरे गड्या, कुणाला म्हणायचं दैववान, कुणाला म्हणायचं भाग्यवान? या जगात खरं भाग्य कुणाला मिळेल? कोण भाग्यवान आहे? आपलं काय म्हणणं आहे? कोण भाग्यवान आहे? ऐकी नाही. एकाने उत्तर दिलं, म्हणाला एवढं साधं कळत नाही का तुला?
84 लक्ष योनी मात्रांमधून नरदेह ज्याला मिळाला तो खरा भाग्यवान. बर, असा देह मिळालाय, पुढचा म्हणाला अरे नुसता देह मिळून उपयोग नाही, ज्यांनी त्या देहाची किंमत राखली. शरीरम माध्यम खलु धर्म साधनम, शरीर हे धर्माचं साधन आहे असं समजून ज्यांनी आपला देह प्रचंड बलदंड बनवला, बलभीमाची उपासना केली, आरोग्य संपन्न ज्यांनी देह बनवला, उत्तम प्रकारे निरोगी आणि निर्व्यसनी शरीर ज्यांनी राखलं तो भाग्यवान आहे. कारण सगळ्यात मोठी श्रीमंती, बाकीकडे सगळं एका बाजूला राहू द्या, कोरोनाच्या काळात आपल्याला कळलं आरोग्य नावाची श्रीमंती सगळ्यात मोठी आहे, त्यापुढे काहीच नाही. मग ज्यांनी उत्तम शरीर संपदा राखली तो खरा भाग्यवान आहे. पुढचा म्हणाला नाही रे गड्या, पटत नाही. अगदी 12 रेड्यांचं बळ अंगात आहे, खाऊन पिऊन चांगला देह पोसला, पण वरचा मजला जर रिकामा असेल तर उपयोग आहे का? मग भाग्यवान कोण? तिसरा उत्तर देतोय, म्हणाले ज्याच्याजवळ विद्या आहे, ज्याच्याजवळ अक्कल हुशारी आहे, ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो खरा भाग्यवान आहे. इथपर्यंत आले बर का. भाग्यवान कोण या प्रश्नाचं उत्तर इथपर्यंत आलं. पुढचा म्हणाला नाही पटत. नरदेह मिळाला, तो चांगला खाऊन पिऊन पोसला, बलदंड बनवला, विद्या मिळवली, ज्ञान मिळालं. नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, भगवान गोपालकृष्ण गीतेत म्हणतात की जगामध्ये विद्येशिवाय, विद्या म्हणजे आपल्यात बसलेली कुणी असेल तर नाही, ज्ञान विद्या आहे की नाही. मग या विद्येशिवाय जगात पवित्र काहीच नाही भगवंत म्हणतायत. मग या पलीकडे जाऊन पुढचा गृहस्थ म्हणतोय नाही रे गड्या, नरदेह मिळाला, तो देह बलदंड बनवला, विद्या मिळवली, एवढं सगळं असून ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काही किंमत नाही जगात. रुपया भोवती फिरते दुनिया, जगाचा नियम आहे म्हणाले, जोवरी पैसा तोवरी बैसा, अशा म्हणी आहेत आमच्या जुन्या. मग ज्याच्याकडे पैसा आहे तो खरा भाग्यवान आहे. हे मी नाही म्हणत, चर्चा चालली आहे बरं का. आणि गृहस्थ एक आपलं म्हणणं मांडतोय. नीतिशतक नावाचा एक ग्रंथ लिहिला भर्तृहरींनी, फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणाले यस्यास्ति वित्तं स नरः कुलीन सश्रुतवान सगुणज्ञा सपंडिताः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणः काञ्चनम् आश्रयन्ते. विठ्ठल विठ्ठल यस्यास्ति वित्तं स नरः कुलीन. वित्त म्हणजे काय? पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे ना तो गृहस्थ आपलं म्हणणं सांगतोय. भर्तृहरींचा श्लोक मी आधाराला घेतलाय. ते म्हणले ज्याच्याकडे पैसा आहे तो खरा भाग्यवान. तो काय काय ठरतो? यस्यास्ति वित्तं स नरः कुलीन, तो कुलवान ठरतो, शीलवान ठरतो, सश्रुतवान, सगुणज्ञ, सपंडितः, सभेत बसला काही येत नाही तरी चालेल पण पैसे असतील तर तो पंडित ठरतो. सचदर्शनीय सर्वे गुण कांचनम आश्रयन्ते, सगळे गुण त्याच्या आश्रयाला येतात म्हणाले. समजा एखाद्या संस्थेचा उद्घाटन प्रसंग आहे, भाषण चालू आहे, सगळे मान्यवर मंडळी जमलेत, वक्त्यांनी 2 तास असं भाषण सुंदर केलं आणि आता ज्यांना बोलावलं होतं, धनाढ्य व्यक्ती होती परिसरातली, त्यांना बोलावलं, अध्यक्षीय भाषण करायला उभे राहिले. फार काही वक्तृत्व कला अवगत नव्हती पण म्हणाले आत्ताच अमुक 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 यांनी सगळं सांगितलंय त्यामुळे अजून काही सांगावं असं उरलेलं नाही. म्हणले जाता जाता मी असं घोषित करतो या संस्थेला माझ्यातर्फे 10 लाख रुपयांची देणगी जाहीर. संपलं ना सगळा बोळा फिरला आधीच्या भाषणावर. एवढं एक वाक्य उच्चारलं, टाळ्यांचा कडकडाट. दुसऱ्या दिवशी पेपरला पहिल्या पानावर यांचाच फोटो. मला सांगा तो फोटो त्या माणसाचा होता की त्या 10 लाख रुपयांचा होता? मग तो गृहस्थ आपलं म्हणणं सांगतो, अरे बाबा पैसा पाहिजे, ज्याच्याकडे पैसा आहे तो खरा भाग्य. धनवंताला सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला सर्व मान्यता सर्व मान्यता आहे जगे, सर्व मान्यता आहे जगे. हे प्रमाण जरी आपल्याला मिळालं तरी इथपर्यंत येऊन आपलं उत्तर थांबत नाही. जागे आहेत ना सगळे? नक्की तिथपर्यंत आलं की ज्याच्याकडे पैसा आहे तो खरा भाग्यवान. पुढचा माणूस म्हणाला नाही रे गड्या, पटत नाही. नरदेह मिळाला, उत्तम बलदंड बनवला, विद्या मिळवली, पैसा मिळाला, एवढ्याने माणूस भाग्यवान नाही ठरत.
कारण एक वाक्य माझ्या वाचनात आलं, ऐकून ठेवा. काही माणसं लाखात एक असतात, काही माणसं लाखात एक असतात, काहींकडे लाखो असतात पण ती माणसात नसतात. विठ्ठल विठ्ठल काय उपयोग आहे, काय उपयोग आहे. गान सरस्वती, गान तपस्विनी, गान कोकिळ भारताच्या लता दिदी शेवटच्या क्षणाला सांगतात माझ्याकडे सगळं आहे, प्रचंड मोठी सुविधांमध्ये मी आत्ता आहे, शेवटच्या घटका मोजतीये, पण माझी माणसं जितकी मोलाची आहे तितका हा पैसा मोलाचा नाहीये. जितकं प्रेम मला भारतवासियांनी दिलं, माझ्या माणसांनी दिलं, तितका पैसा महत्वाचा नाही. त्यामुळे पैशाला कोणी विचारत नाही, माणसं महत्वाची आहेत. हो, पुढचा गृहस्थ म्हणतोय नाही रे गड्या, पटत नाही, पैसा असल्यावरच भाग्यवान ठरतो असं काही नाही. मग आता पुढचा गृहस्थ म्हणतोय मग भाग्य कशाला म्हणायचं, नेमकं भाग्यवान कोण. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला सापडे ना, तेव्हा संत आम्हाला उत्तर देतात अभंगाच्या प्रथम. जाने भक्तीचा जिव्हाळा, 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 जाने भक्तीचा जिव्हाळा. तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, अनेक नये माझे मना, अनेक नये माझे मना. तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, अनेक नये माझे मना, अनेक नये माझे मना. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. तुकोबरायांचा अभंग प्रथम चरण. जे महाराज आपल्याला भक्तीची जिव्हाळ्याची भूमिका सांगतात, भक्तीचं स्वरूप सांगतात. भक्ती तुम्ही आम्ही करतो, आम्ही तीर्थयात्रा करतो, जपजाप्य करतो, दान धर्म करतो, उपास तापास करतो, व्रतवैकल्य करतो, सगळं करतो, पण भक्तीचं फळ आम्हाला मिळत नाही. तरी आम्ही दुःखी, तरी आम्ही असमाधानी. याचं कारण ज्यांनी भक्ती जाणलीये तो भाग्यवान ठरेल, तो दैवाचा पुतळा ठरेल. जाणे भक्तीचा जिव्हाळा. आम्ही भक्ती जाणून करत नाही, आम्ही भक्ती जाणीवपूर्वक करत नाही. भगवंताला काय आवडेल हे त्यामध्ये नसतं. भगवंताच्या आवडी करता आम्ही फार कमी करतो. आमचा प्रपंच हा आवडीचा आहे आणि परमार्थ सवडीचा आहे. प्रपंचाने इतकं बांधून ठेवलंय आपल्याला की तिथेच आम्ही सगळं आमचं प्रेम ओततो बरं का. इतकं बांधलंय, इतकं बांधलंय. पण खऱ्या अर्थी जर जिव्हाळ्याची भक्ती करायची असेल, भगवंताप्रतीचा स्नेह वाढायचा असेल ना, तर तिथली गुंतवणूक थोडी कमी केली पाहिजे. कुठली? ज्यांना आम्ही माझं माझं म्हणतो ना, आता आम्हाला माणसातला माणूस दिसेना, लोकांमध्ये आपापसात जिव्हाळा नाही राहिला. आम्ही देवाला जिव्हाळा कधी देणार? त्याला आपलं कधी म्हणणार? महाराज त्याला आपलं म्हणतात. आपुला तो एक देव करूनी घ्यावा, त्याला आपलं म्हटलं संतांनी. भगवंत म्हणतात माझ्याकडे येणारे सगळे भक्त लबाड आहेत, सगळे लबाड, व्यापारी आहेत नुसते सगळे. प्रत्येकाला काही ना काही हवंय. निष्काम आणि निर्लेप भावनेने माझ्याकडे येणारे भक्त नाही आहेत. आत्ता जिव्हाळ्याची भक्ती संतांना आम्हाला समजावून सांगावी लागली, जी तुकोबरायांनी केली. किती जिव्हाळा होता, किती अंतःकरणामध्ये प्रेम होतं पांडुरंगाविषयी, की असे रस्त्याने निघाले तर लोकांनी वेडं ठरवावं, पांडुरंगाशी संवाद करावा माझ्या तुकोबरायांनी. देवा परमात्म्या, लोक मला म्हणतात की मला तुझं वेड लागलंय. खरं का रे? मला तुझं वेड लागलंय का? हो लागलं. साग मदनी सानी र मग सा. काय अवस्था झाली? तू का म्हणे आता, 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 तू का म्हणे आता. उरलो पकारा पुरता, उरलो
किती प्रेम होतं, किती आपुलकी होती, किती स्नेह होता भगवंताच्या विषयी. मी गातो, नाचतो, आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. वेड लागलं भक्तीचं आणि अशी जिव्हाळ्याची भक्ती भगवंताशी केली की नातं जुळलं गेलं भगवंताशी. सख्यत्वाचं, दास्यत्वाचं, प्रेमाचं नवविधा भक्ती प्राप्त करण्यापर्यंतची सिद्धी प्राप्त केली तुकोबारायांनी. की ज्यावेळी दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून इतिहासामध्ये नोंद झाली, असा दुष्काळ महाराष्ट्राच्या भूमीत पडतो, त्यावेळी तुकोबारायांनी सगळं घरातलं वाटून द्यावं की नाही हो. सगळं निष्काम भक्ती करावी. सगळ्यांची गाराणी ऐकून घेतली. सकाळची वेळ, 80 वर्षाची एक जख्ख म्हातारी तुकोबारायांच्या दारात येते. 8-10 ठिकाणी लुगडं फाटलेलं आहे आणि तुकोबाराय तिला पाहतात. सकाळची वेळ, आवली. किती प्रेम होतं, किती आपुलकी होती, किती स्नेह होता भगवंताच्या विषयी. मी गातो, नाचतो, आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. वेड लागलं भक्तीचं आणि अशी जिव्हाळ्याची भक्ती भगवंताशी केली की नातं जुळलं गेलं भगवंताशी. सख्यत्वाचं, दास्यत्वाचं, प्रेमाचं नवविधा भक्ती प्राप्त करण्यापर्यंतची सिद्धी प्राप्त केली तुकोबारायांनी. की ज्यावेळी दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून इतिहासामध्ये नोंद झाली, असा दुष्काळ महाराष्ट्राच्या भूमीत पडतो, त्यावेळी तुकोबारायांनी सगळं घरातलं वाटून द्यावं की नाही हो. सगळं निष्काम भक्ती करावी. सगळ्यांची गाराणी ऐकून घेतली. सकाळची वेळ, 80 वर्षाची एक जख्ख म्हातारी तुकोबारायांच्या दारात येते. 8-10 ठिकाणी लुगडं फाटलेलं आहे आणि तुकोबाराय तिला पाहतात. सकाळची वेळ, आवली. जिजाई आईसाहेब मोरीत स्नानाला गेलेल्या आणि स्नानाला गेले असताना मोरीवर जुन्या महिला वर्गाची पद्धत निर्या करून नेसायचं वस्त्र भिंतीवर ठेवलेलं. तुकोबारायांनी त्या आजीकडे पाहिलं, त्या म्हातारीकडे पाहिलं आणि धावत गेले आणि आवलीचं निर्या करून ठेवलेलं भिंतीवरचं लुगडं घेतलं आणि तिला दिलं. आता म्हणाले 120च्या स्पीडनी जा, कारण मागणं तुझ्या भूकंप येणार आहे. पटकन जा, थांबू नको म्हणले. आवलीला ज्यावेळी तुकोबाराय भेटतात, संवाद झाला. जिजाई आई साहेब संतापल्या. का संतापल्या हो? का चिडल्या असतील? वस्त्र दिलं म्हणून? आता आबरू कशाने झाकू? कारण आपल्यासारखं नाही ना, आपलं कपाट उघडलं की अंगावरच पडतात साड्या निम्म्याच्या वर. पण तसं आवलीचं नव्हतं. आईसाहेब म्हणाले आता आबरू कशाने? आता असं दरिद्र अवस्था आहे, अंगावर एक आणि काठीवर एक. त्यावेळी महिपत बुवा वर्णन करतात, पांडुरंग परमात्म्याने आपला पितांबर दिला होता आवलीला, आईसाहेबांना अब्रू झाकण्याकरता, पांघरण्याकरता. हे माझ्या पदरचं नाही, हे चरित्रामध्ये वर्णन आहे. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. कशाला चिंता करते आवले? काळजी करू नकोस ग. परमेश्वर आमचा दाता आहे, परमेश्वर आमचा रक्षण करताय, नव्हे तो योगक्षेम वाहतो. यावर ठाम धारणा होती संतांची. आमचं इथंच गुढ थोडंसं मागे अडतं बरं का. आमचा विश्वास नाही पक्का, निष्ठा नाही पक्की, श्रद्धा पक्की नाही. तदर्पिता अखिलाचारता. नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारदांनी भक्तीची व्याख्या केली. तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परमं व्याकुलता इति. देवाच्या विस्मरणाने होणारी व्याकुळता, तिचं नाव भक्ती आहे. परम प्रेम स्वरूपाच असं भक्तीची व्याख्या सांगितली. अमृत स्वरूपाच, अनिर्वचनीय, ज्याची व्याख्या करता येत नाही, ज्याविषयी काही बोलता येत नाही, ते भक्तीची व्याख्या, त्याला भक्ती म्हटलंय. भगवंताच्या विषयी निस्सीम वाटणारं प्रेम म्हणजे भक्ती आहे. विठ्ठल म्हणून भक्ती जाणीवपूर्वक करणं याला महत्व दिलं संतांनी. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळ्याची भक्ती करायची, आवडीची भक्ती करायची, भगवंताला आवडेल अशी. आणि त्याच्यामध्ये अहंकार आला की संपलं. बरं त्याला काय लागतं, किती लागतं? भगवंत भावाचा भुकेलाय. मी मगाशी म्हटलं तसं हरी एवढं म्हणता आलं तरी पुरेसं आहे. ज्ञानोबांचं चरित्र आपण पहा, तुकोबांचं पहा. स्वतः त्यांनी जरी उपासना केल्या असतील अवघड, तरी सुद्धा आम्हाला सोपं दिलंय. सोपं फक्त म्हणाले भगवंतासमोर बसा, काही फार नाही. पण आमची भक्ती अशी आहे, आरंभ शूरहा या न्यायाने सुरुवात तर होते खरी, त्यामध्ये जिव्हाळा किती असतो हा मोठा प्रश्न आहे. नात्यामध्ये आज कदर नाही, जिव्हाळा नाही. भगवंताला जिव्हाळा कधी देणार आपण? त्याच्यासाठी आम्ही कधी रडणार? आम्ही रडतो आमच्याच प्रपंचासाठी.
कुणीतरी सांगितलं बाबा नाम घे, जपजाप्य करा, तीर्थयात्रा दानधर्म करा, नाही जमलं तर ठाईचं बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा. बसा म्हणाले, करा नामस्मरण. घेतलं ना, नवीन माळ घेतली जपाची, नवीन आसन बसायला, आरंभ शूरहा अशी आपल्याकडे म्हण आहे. सुरुवात तर झाली खरं. 4 दिवस असा जप झाला आणि 4 दिवसांनी मनात विचार आला, बसूनच कशाला करायला पाहिजे, उभं राहून केलं तर जमतंय की. झालं, उपासनेतलं सातत्य संपलं. उपासनेला दृढ चालवावे, परंपरेने श्लोक दिलाय. मग ती दृढता आणि ते सातत्य खंडित झालं, तिथे आपलेपणा तुटला, जिव्हाळा संपला. मनामध्ये शंका आली, किंतु परंतु आले, संकल्प विकल्प आले. म्हटले उभ्यानी केलं तर जमतंय. 4 दिवस असा जप सुरू झाला. घरात टीव्ही एकीकडे सुरू आहे. टीव्हीचं जुने कीर्तनकार लॉंग फॉर्म सांगायचे, ताबडतोब वाटोळं. कारण आमच्या आयुष्यात दुसरं काहीच नसतं ना त्याच्याशिवाय. सकाळी उठल्या उठल्या टीव्ही, दुपारी टीव्हीच, संध्याकाळी टीव्ही आणि रात्री बघा असं बॅकग्राऊंड म्युझिक लागतं कीर्तनामध्ये. कारण आपल्याला सिरियलची सवय आहे की नाही महिला वर्ग, हो म्हणा. संध्याकाळची 7 ते 10 वेळ ही आपली सिरियलची, झी टॉकीची, झी मराठीची. मग तिथे कसं बॅकग्राऊंड म्युझिक असतं, तसं कीर्तनात नको का? म्हणून या मंडळींचं फार मोठं सहभाग आहे, फार मोठं ताकद आहे त्यांची, त्याशिवाय कीर्तन नाही. विठ्ठल आमच्या आयुष्यात त्यापेक्षा वेगळं काही घडत नाही, सतत टीव्ही. म्हणून महापुरुषांची, संतांची, विभूतिमत्वांची चरित्र किंवा जीवन आमच्यापेक्षा वेगळी का होती, त्याला कारणच ते आहे. महापुरुषांनी वेगळं काही नाही केलं. शिवखेरा नावाचे एक तत्ववेत्ते होऊन गेले. ते म्हणायचे महापुरुष जगापेक्षा वेगळं काही करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. आणि आमचं काय, आम्ही दुसऱ्यासारखं करायला बघतो. अनुकरणासारखं भिकारी सौंदर्य या जगात दुसरं कुठलं नाही. आपण आपल्यासारखं जगावं, आपण इतरांसारखं करायला बघतो आणि इथे आम्ही फसतो बरं का. दुसऱ्यासारखं जगतो आम्ही. सुरुवात तर केली भक्तीची, आराधना, उपासना सुरुवात झाली. 4 दिवस गेले आणि मनात विचार आला, माळच कशाला पाहिजे, नुसतंच इकडून तिकडून फिरून आपलं नामच घ्यायचंय ना. मग तसंही चालतंय नाम घेतल्या घेतल्या. अहो येता जाता उठत बसता कार्य करता, तदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. शास्त्रकार म्हणाले असं नाम चालतं म्हणाले. आम्ही फार आमच्या सोयीचा अध्यात्म करतो असं मी का म्हटलं. एक फार सुंदर शिवस्तुती आहे ना, कैलास राणा हा पहिला श्लोक आहे आणि त्याचा शेवटचा श्लोक आहे. त्याच्यातला एक शिवस्तुतीतला श्लोक मी सांगते. परवा एका कीर्तनामध्ये हा श्लोक मी म्हटलं. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. आपल्याला माहिती आहे, म्हणा, ज्यांना येतोय त्यांनी म्हणा. योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, त्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. विठ्ठल विठ्ठल असं तुम्ही कसा म्हटला श्लोक, तसा तिथल्या लोकांचा पाठ नव्हता, म्हणून आपल्यासाठी टाळ्या. वा वा, असा श्रोता पाहिजे हो. इतकं सुंदर सजग आणि सगळ्यांचे चेहरे बघा ना, असे टवटवीत आहेत मस्त. उपास असून प्रश्नचिन्ह आहे मोठा आता याच्या पुढे. हा श्लोक मी परवाच्या कीर्तनात गायले आणि एक गृहस्थ मला येऊन भेटले, म्हणाले ताई तो श्लोक लिहून द्या. म्हटलं कुठला? नाही म्हणे तो कीर्तनात म्हटला. म्हटलं मी बरेच श्लोक गायले, नेमका कुठला? म्हणाले त्याच्यामध्ये हे करू नको, ते करू नको, हे करू नको, ते करू नको असं लिहिलंय ना, तो श्लोक लिहून द्या म्हणे. असं आहे आमचं. आम्ही ना आमच्या सोयीचा अध्यात्म बघतो. कुठे सहज साध्य होईल, काही सोपं काही करता येईल इतकं सोपं आम्ही पाहतो. वास्तविक संतांनी सोपंच दिलं हो आम्हाला. कुठे जंगलात जायला सांगितलं, येथ मनाचा मारू न करिता, माऊली म्हणते इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता, श्रवणाची माझी. आयता मोक्ष कीर्तनात दिला आणून. आयता मोक्ष, मोक्ष काही कुठल्या गावाला मिळत नाही. मोक्ष ही काही वस्तू नाहीये, गेल्यानंतर मिळते ती गती, पण जिवंतपणे अनुभवण्याची अवस्था आहे ती म्हणजे मोक्ष. की जो अनुभव अर्जुनाला मिळाला होता, संभ्रांत होता, कळत नव्हतं काय करावं, मोहात फसला
आणि मोक्ष मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय होणं म्हणजेच मोक्ष. विठ्ठल ज्यावेळी हातपाय गळून पडले त्यावेळी हातातलं शस्त्र खाली गळून पडलं. सिदंती मम गात्रा आणि मुखंज परिशिष्यती. भगवंता काय करू, हातपाय गळून गेले, माझ्या हातातलं धनुष्य खाली पडलं, मी करू काय, माझीच माणसं आहेत समोर, असा मोह निर्माण झाला. त्या अर्जुनाच्या निमित्ताने आपण सगळे संभ्रांत आहोत. आपल्या सगळ्यांना भगवंतांनी 18 अध्यायी गीता सांगितली. आणि मग शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाची अवस्था. भगवंत म्हणतात, अर्जुना उठ, उचलते धनुष्य आणि सिद्ध कर तुझं क्षत्रियत्व. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोचशील आणि जिंकलास तर राज्य तुझं आहे. तस्मात हे कौंतेय उत्तिष्ठ, उठ म्हणाले. असं झोपून बसून नाही चालणार, उत्तिष्ठ आणि युद्ध करण्यास प्रवृत्त हो. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर शेवटच्या श्लोकामध्ये, शेवटच्या अध्यायामध्ये काय अवस्था आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत. देवा माझा मोह नष्ट झाला, मोक्षाचा अनुभव मिळाला, मोहाचा क्षय झाला. आता करिष्ये वचनम तव. आता तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं देवा घडेल. ही भावना समर्पित बुद्धी ज्यावेळी निर्माण होईल ना, देहबुद्धी ज्यावेळी नष्ट होईल ना, तेव्हा भगवंताप्रतीचा जिव्हाळा आमच्या अंतःकरणात निर्माण होईल. विठ्ठल हा जिव्हाळा निर्माण झाला, हे भक्तीचं नातं जुळलं. म्हणून तर जनाबाईंसाठी तो आला की नाही हो, माझ्या आवडीचा विषय. आणि महिला वर्गाला हा विषय खूप आवडतो. बऱ्याचदा मी कीर्तनामध्ये ओवी गाते बहिणाबाईंची, आमच्या जनाबाईंची. बहिणाबाईंनी नंतरच्या काळामध्ये ओवी नावाचं वृत्त जनाबाईंच्या पावलावर पाऊल ठेवून मराठी साहित्याला दिलंच की नाही. माहेराच्या ओव्या गाव्यात किती छान. एका योग्यानी बहिणाबाईंना विचारलं होतं की बाई ग, तू ओवी रचतेस, ओवी लिहितेस, सासरी गेल्यानंतर जातं कुठलं असतं, सासरचं. हा, आणि त्याच्यावर ओव्या कुठल्या गातो आपण, हा कुठला न्याय आहे, जातं सासरचं आणि ओव्या माहेरच्या. ते काही योग्याने विचारलं बहिणाबाईंना. बहिणाबाई म्हणाल्या, देरे देरे योग्या ध्यान नीट ऐक मी सांगते. देरे देरे योग्या ध्यान नीट ऐक मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीला माहेर मिळावं म्हणून मी सासरी नांदते. काय बहिणाबाईंच्या काव्य संपदा आहे, किती सुंदर कविता आहेत. आणि हे सगळ्यात पहिलं वृत्त मराठी भाषेला देणारे आमच्या जनाबाई. इतकं गोड गावं, काय सख्य आणि काय जिव्हाळ्याची भक्ती आहे भगवंताशी. हाक मारावी पांडुरंगा सख्या, येशील का रे, येणारे सख्या. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझे जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. जीव शिवा दोन कुंडे, जीव शिवा दोन कुंडे, ज्याचा त्याला असती ग. सुंदर माझा जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझा जात ग बाई राम नाम गात ग. सासू सासरे नणंदबाई जाच फार करती ग. दळुनी दळुनी पीठ बाई सासू पुढे ठेवीन ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. कुठलं दळण दळलं, संचित दळण दळिता दळिता श्रमले दोन्ही हात ग. 84चे फेरे फिरता स्थिर झालं येथ ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम. जनी म्हणे जनार्दना, जनी म्हणे जनार्दना, सोसेना जाच रे. ए पांडुरंगा, ए सख्या ये की रे. धाव पाव गरुड ध्वजा लावी मला हात रे. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग.
जनाबाईंनी? काय दिलं? पैसा ओतला, संपत्ती ओतली, रूप ऐश्वर्य, काही नाही लागत त्याला, काही नाही लागत. तुकोबराय हेच सांगतात दुसऱ्या चरणात. आणि गलो हे माझे मना, 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 आणि गलो हे माझे मना. योगा पंडित चाहना, योगा पंडित चाहना, आणि गलो हे माझे मना, आणि गलो हे माझे मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, आणि गलो हे माझे मना, आणि गलो हे माझे मना, माझे मना. आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. कितीही जरी भगवंताला दिलं, पांडित्य ओतलं, भगवंत म्हणतात मला काही नको, काही नको. गीतेतला प्रसिद्ध श्लोक, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. काहीही दिलं तरी भगवंत आवडीने सेवन करणार आहे. सत्यनारायणाची पूजा सांगितली आपल्या घरी करायला, आणि समजा आपण पूजेसाठी सामानाची यादी दिली, त्या यादीमध्ये पंचामृतामध्ये साखर घालायची होती, त्यावेळी ती थोडी कमी पडली समजा तुलनेने, आणि गोड कमी झालं. सत्यनारायणांनी कधी दृष्टांत दिला स्वप्नात येऊन की पंचामृत गोड नव्हतं, पूजा नामंजूर, असं कधी झालंय का? नाही ना. भगवंताला काय आवडतं? पत्र पुष्प फलम तोयम, काहीही द्या म्हणाले भगवंत, मी आवडीने सेवन करतो. फक्त त्या देण्यामागचा भाव आणि ती जिव्हाळ्याची जी भावना आहे ना, ती महत्वाची आहे. सध्या हाच आम्हाला विकत आणावा लागतोय. नाहीच आहे जिव्हाळा, हृदयात नाही, अंतःकरणात प्रेम नाहीये. आपल्या माणसाविषयी नाही, भगवंताविषयी कुठे असेल हो. रस्त्यावरती अपघात झाला तर आधी फोटो काढून पहिला तो सोशलला कधी टाकू याची घाई आम्हाला झालेली असते. संवेदना बोथट झाल्या ना. मानवी प्रवृत्ती प्रचंड बदलत चालली काळानुसार. पूर्वीचा एक काळ होता, माणसं बसून छान पंगत बसायची जेवायला, एकत्र सगळे बसायचे. वाढणारा माणूस आग्रह करून करून वाढायचं. हा, आता उलट झालंय की नाही? आता वाढणारा माणूस एका जागीच उभा आहे आणि जेवणारा माणूस सगळीकडे फिरतय हातात ताट घेऊन, बुफे. बरोबर आहे ना? अशीच आम्ही सोफिस्टिकेटेड झालो, आम्ही सुधारलो. नक्की काय झालं? संस्कृतीचा ऱ्हास झाला की संस्कृतीचं उत्थान झालं? आम्ही कुठे गेलो? जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते सावरकर म्हणायचे, जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करूया, जे उदात्त आहे ते स्वीकारूया. भगवंत म्हणतात मला काही नकोय. प्रसिद्ध श्लोक आहे, तो श्लोक सांगून पुढे जाते. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम कुब्जायः कमनीय रूपमधिकं किंतत् सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर्भक्ती प्रिय श्रीपती. म्हणाले आचरणावर देव प्रसन्न होतो. एखाद्याचं आचरण बघून देव प्रसन्न होतो. तर व्याधाचा आचार काय होता? तरी सुद्धा देवानी कृपा केली. ध्रुवस्य च वयो, ध्रुव बाळाचं वय किती लहान होतं, मग वय बघून देव कृपा करतो असं म्हणावं तर नाही. ध्रुव बाळाचं अगदी लहान पोर होतं ते, पण तरी सुद्धा आढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला, अशी अवस्था त्याला प्राप्त करून दिली. 36,000 वर्ष त्या ध्रुवानी राज्यकारभार केला पुढे. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. आपल्याला भागवतामधली गजेंद्र मोक्ष नावाची कथा माहिती आहे. पशुकुळात जन्मलेला तो, पण तरी सुद्धा काय काय होतं त्याच्याकडे ज्ञान असं की भगवंतांनी कृपा करावी, पण तरी सुद्धा धावा केला, भगवंतांनी रक्षण केलं. का जातिर्विदुरस्य यादवपते, विदुराची जात बघून कुळ बघून देव कृपा करतो असं म्हणावं तर विदुर काय होते? दासीपुत्र होते विदुर. पण तरी सुद्धा शिष्टाई करता आलेले भगवंत तो तयारच होता आपल्या बाजूला वळवून घ्यायला. आदल्या रात्री निमंत्रण दिलं होतं आणि आदल्या रात्रीच मतं जास्त बदलतात.
म्हणाले वळवूनच घेऊया ना त्याला चांगलं खाऊ पिऊ घालून. पण भगवंत म्हणाले मी आलोय तुझ्याकडे, शिष्टाई करता आलोय, पण मी तुझ्याकडे येणार नाही, कारण अन्नात जायते बुद्धी. कुणाचं अन्न खावं हे सुद्धा ठरलेलं आहे बरं, कुठल्या घरचं जेवावं. आणि मग भगवंत कुठे गेले? चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जावे उद्धवजी, चलो विदुर घर जावे. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, विदुर की कन्या पाए, चलो विदुर घर जावे उधोजी, चलो विदुर घर जावे. विदुरांच्या घरी विदुरांनी कण्या वाढल्या तरी चालतील म्हणाले, पण आम्ही त्या आवडीने सेवन करू. आणि कन्हैये माझ्या मना हो का पंडित शहाणा, काजा तेरे विदुरस्य यादव पतेर उग्रस्य किं पौरुषम. उग्रसेन यादवाचं पौरुष काय होतं, पण तरी सुद्धा मथुरेचं सगळं राज्य भगवंतांनी कुणाला दिलं? उग्रसेनाला देऊन टाकलं ना. कंसाला मारलं, सगळी गणितं पुढची सुटली. आमचे गुरुजी लहानपणी शाळेत म्हणायचे, रोहिणी गणित जर उत्तम सुटायचं असेल तर कंस सोडवावा लागतो. ते कंस सुटला, कृष्णाने आधी कंस सोडवला, पुढची गणित आपोआप सुटली. मथुरेचं राज्य जिंकलं, तो जर गादीवर बसला असता तर त्याला कुणी नाही म्हटलं असतं का? चाललं असतं, पण नाही. कंसाचा मुकुट कैदेत असलेल्या उग्रसेनांना बाहेर काढलं आणि मग त्यांच्या मस्तकावर विराजित केला. उग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकम. काय उदाहरणं दिली, एका श्लोकात देऊन टाकली बघा. 3 ठिकाणी वक्र होती कुब्जा, नावच होतं कुब्जा. मथुरेमध्ये प्रवेश केला, हातात चंदन होतं कंसाला लावायला निघालेली, आणि भगवंतांनी तिला पाहिलं, तिच्या चेहऱ्यावरचा जिव्हाळ्याचा भाव जाणला, आणि भगवंत म्हणतात हे सुंदरी, हाक मारली. ती ढसाढसा रडायला लागली. देवा, अरे मला कुब्जा, मी कुरूप म्हणून सगळं जग मला कुब्जा म्हणतं, आणि तू मला सुंदर म्हणतोस, सुंदरी म्हणतोस. भगवंत म्हणतात आपली भारतीय संस्कृती बाह्य सौंदर्याला नाही, आत्म्याच्या सौंदर्याला मानते. आत्मिक सौंदर्य महत्वाचं आहे. तू सुंदरच आहेस, आत्म्याने सुंदर आहेस. जवळ गेले, नमस्कार करायला वाकली कुब्जा. भगवंतांनी तिच्या खांद्याला स्पर्श केला, आणि अमृत हस्ताचा स्पर्श झाल्याबरोबर 3 ठिकाणी वक्र असलेली कुब्जा सरळ झाली. भगवंत म्हणतात अगं माझ्या इतकं वाकडं तर कुणीच नाही. म्हणून उत्तरेकडचे संत त्याला म्हणतात हमारे बाकी बिहारी थोडे टेढे है. तो सरळ नाहीच आहे ना. म्हणून त्याचं चरित्र ज्यावेळी आपण पाहतो ना, तेव्हा भगवंत स्वतः म्हणतात डोंट फॉलो मी, ओनली लव मी. माझं अनुकरण करायला जाऊ नका, तुम्ही फसाल. अजिबात नाही फॉलो करायचं म्हणले मला. फक्त प्रेम करा माझ्यावर, फक्त जिव्हाळा होता माझ्या प्रती. आणि तेच केलं या सगळ्या संतांनी. भगवंत म्हणाले त्रिभंगी देहुडा असा तो भगवंत आहे ना, 1.5 पायावर उभा आहे की नाही. मी वक्रच आहे म्हणाले, मी पायात वाकलेला आहे, मी कमरेत वाकडा आहे, मी मानेत वाकलेला आहे. तसा एकंदरीत मी वाकडाच, सरळ मला काही जमलंच नाही कधी. कुब्जाया कमनीय रूपमधिकम झालं. एक उदाहरण शेवटचं, किंतत सुदामनो धनम. सुदाम्याचं धन, धन बघून भगवंत कृपा करतो असं म्हणावं तर पोह्याची एवढीशी पुरचुंडी दिली, पण भगवंतांनी त्याला सुवर्ण नगरी दिली. मग भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्ती प्रिय श्रीपती. हे उत्तर आपल्या 2ऱ्या चरणाचं. भगवंत फक्त आणि फक्त भक्तीने प्रसन्न होतो, त्याला दुसरं काहीही लागत नाही. मग पुढे अजून भक्तीच्या पुढच्या टप्प्यामध्ये कशाची आवश्यकता आहे? अभंगाचं 3रं चरण. नामरूपी दडले चित्त, नामरूपी दडले चित्त, नामरूपी दडले चित्त, नामरूपी दडले चित्त. दास मी अंकित, दास अंकित, दास अंकित. आणि दास मी अंकित, दास मी अंकित. आणि नये माझे मना, आणि
नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. भगवंतांनी आश्वासनच देऊन टाकलं. माझ्या नामाशी आणि रूपाशी ज्याचं चित्त मनापेक्षाही सूक्ष्म असलेलं चित्त जडलंय त्याचं काय करतो मी? दास्यत्व करतो म्हणाले. किती सांभाळतो भक्ताला. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. गडी होतो, सेवक होतो, दास होतो, सगळं करतो. कितीतरी उदाहरणं आहेत. श्रीखंड्या म्हणून राबले की नाही नाथांच्या घरी. कबीराचे शेले विणले, जनाबाई बरोबर दळलं आपण ऐकलं. सजन कसायाला मांस सुद्धा विकू लागला. सगळं केलं. नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. गीतेतला 9वा अध्याय प्रसिद्ध श्लोक. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि या श्लोकाच्या बरोबर खालच्या माऊलींच्या ओव्या भगवंत भक्ताचा योगक्षेम सांभाळतो. योगक्षेम अप्राप्यस्य प्रापणम योगः क्षेमः तद्रक्षणम अशी व्याख्या केली योगक्षेमची. म्हणजे आयुष्यात कुठलीही गोष्ट पटकन घडेल असं वाटत नाही आपल्याला, आणि जर घडली तर आपण म्हणतो योग, माझ्या आयुष्यातला योग. आणि घडलेली चांगली गोष्ट कायम टिकणं, कायम राहणं, वर्धिष्णू होत राहणं, त्याचा अर्थ आहे क्षेम, योगक्षेम. भगवंत भक्ताचा योगक्षेम चालवतो. LIC वाल्यांनी ते चोरलंय. ते काही नाही, त्याच्या इतकं कुणी नाही योगक्षेम सांभाळत आपला. योगक्षेम वहाम्यहम् आहे की नाही. भगवंतच आपला योगक्षेम सांभाळतो. कसा? माऊली म्हणते मगतीही जे जे करावे ते मजची पडले आघवे. जैसे अजात पक्षाचे जीवे पक्षिणी जिये. अंड्याचा कोश फोडून पिल्लू बाहेर आलेला आहे बरं का. नुकतं जन्म झालाय, त्याला डोळे उघडायचे आहेत, अजून पंख फुटायचे आहेत. माऊली काय दृष्टांत देतात गोड बघा. त्या पिलाला त्याची ती आई कुठून तरी जाते, दाणा भरवते. कुठून तरी आपण कधी बघा बारकाईने निरीक्षण निसर्गाचा काय चमत्कार माऊली मांडतात. किती सुंदर अध्यात्म सोपं समजावून सांगतात. आणि कुठून तरी ती त्या चोचीत दाणा भरवते. तिला माहिती असतं हे मोठं झालं, याला पंख फुटले की हे उडून जाणार आहे, थांबणार नाही. पण ती तिचं कर्तव्य करते, ती सांभाळते. मग ती पक्षिणी त्या पिलाला ज्या प्रेमाने, ज्या मायेनी, ज्या आत्मीयतेने सांभाळते, त्याच प्रेमाने, त्याच मायेनी, त्याच ओढीने आणि त्याच आत्मीयतेने मी माझ्या भक्ताचा सांभाळ करतो. इतकं सुंदर. त्याच्या पुढची ओवी आहे, लळे याची या बालका किरीटी गवसणी करुनी स्नेहाची दिठी आणि खेळता पाठोपाठी माऊली धावे. आई धावते लेकराच्या मागे. का? त्याला कुठं ठेचकाळू नये, धडपडू नये, पडू नये. मग आई लेकराचा सांभाळ करते ना, तसा भगवंत आपला सांभाळ करतो. फक्त त्या करता काय करावं लागेल? रडावं लागेल, थोडंसं त्याच्यासाठी रडावं लागेल. रामकृष्ण परमहंसांना एक त्यांचा विद्यार्थी गेला, म्हणाला स्वामीजी, ठाकूरजी मला देव दाखवा. नरेंद्राला कशी आपण अनुभूती दिली, नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदांचं पूर्वाश्रमीचं नाव, त्यांना तुम्ही अनुभूती दिली निर्विकल्प समाधीची, तसं मलाही दाखवा म्हणाले. ते त्याला घेऊन गेले त्या पाण्यामध्ये, गंगेच्या, आणि असं मान त्याची धरलीन कातली खाली पाण्यामध्ये. तो गुदमरायला लागला, नाका तोंडात पाणी गेलं. तो म्हणाला ठाकूर मारता की काय मला? हात सैल केला, पाणी नाका तोंडात गेल्यामुळे गुदमरला होता. रामकृष्ण परमहंस त्याला म्हणाले कळलं, देवाच्या तळमळी, देवाच्या प्राप्ती करता इतका तळमळलास तर देव भेटेल. जेवढा श्वासासाठी तळमळलास, श्वासासाठी कशी तडफड झाली तशी देवासाठी व्हावी लागेल. तशी देवासाठी नामदेव महाराज रडायचे. आसुवे दाटाली उभारोनी बाहे, 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 आसुवे दाटाली उभारोनी बाहे. नाम वाट पाहे
के धावा माझी या जीवलगा भेटशी के धावा माझी या जीवलगा नाम वाट पाहे नामाचं त्याच्या रूपाचं वेड कुणाला लागलं? आपण ज्यांच्या अधिष्ठानासमोर आता आहोत. सगळे पंढरपूरला जातात पण पांडुरंग ज्यांच्या मळ्यात येतात. हा असा अधिकार भक्तीचा ज्यांच्या होता की पंढरपुरामध्ये चर्चाच रंगली ना दोघांची. रुक्मिणी आईसाहेबांनीच विचारावं का हो म्हणली, सगळे पंढरपूरला येतात तुमचे भक्त, सगळ्यांना वैकुंठ प्राप्त होतो का? भगवंत म्हणाले तुला कुणी सांगितलं पंढरपूरला आला म्हणजे वैकुंठाला प्राप्त झाला? असं नाही. अगं मीच सांगितलंय यत करोषि यदश्नासी यत जुहोसी ददासी यत यत तपस्येसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर, मग पंढरीला नाही आला तरी चालेल असं मीच सांगितलंय ना. आता असा अर्थ भगवंतांच्या आपल्या सोयीनुसार भक्त घेतात. म्हणून म्हटलं आपण लबाड कसे आहोत. हा देवाला चालतंय सगळं कर्म देवाला अर्पण करायचंय, जे जे करू ते देवाला अर्पण. चोर सुद्धा असं म्हणायला लागला भिवू नको मी तुझ्या पाठीशी, स्वामी म्हणतात आम्हाला, आम्ही का घाबरावं? जे जे कर्म करू ते भगवंताला अर्पण करायचंय ना. रोज संध्याकाळी सरकार मान्य झालो काय बिघडणार आहे, अर्पण करूया देवाला, चालेल का? ही भक्तीतली लबाडी नाही चालणार देवाला. जे जे सत्कर्म करशील ते भगवंताकडे अर्पण करायचंय. रुक्मिणी आईसाहेबांना भगवंत सांगतायत अगं प्रत्येक कर्म मला अर्पण केलं ना की तो पंढरीत आल्यात जमाय, वैकुंठ लोक त्याला प्राप्त होणार. असं आहे का म्हणल्या कुणी? आहे ना. म्हणाले चल दाखवतो तुला, आणि नेलं आरणला. तिथे गेल्यानंतर मळा दिसला आणि त्या मळ्यामध्ये काम चाललेलं दिसलं. मस्त मोठ, काळी मोठ, पूर्वीचा काळ, इलेक्ट्रिसिटी नव्हती, विहिरीला मोठ लावलेली जोडलेली आणि त्या सहाय्याने पाणी शेताला मळ्याला चाललंय. प्रत्येक रोपटं विठ्ठल समजून जगवलेलं आहे. सगळा मळा विठ्ठलाचा आहे ही भावना. दुपारची वेळ आणि अगदी मध्यान्नीच्या वेळीला त्यांची बायको इरकली खानदानी लुगडं नेसलेली सौभाग्यवती स्त्री, फार अलंकार नाहीत, एक सौभाग्याचा मंगळसूत्र नावाचा अलंकार, गपाळाला टप्पूर रुपया एवढं कुंकू. आता आम्ही म्हणतो रुपयाचं अवमूल्यन झालं त्यामुळे ते कुंकू गेलं नाही का. आणि आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे ती टिकलीची जागा तेव्हापासून बाथरूम सौभाग्यवती झाले म्हणाले. बाथरूमचे आरसे सगळे रुपया एवढं ठळक कुंकू लावलेलं आणि ती अशी आली मस्त, डोक्यावर भाकरी, त्या पाठीमध्ये काय झुणका, काय ठेचा, कांदा, असा घमघमाट सुटला होता. तुम्ही म्हणाला आता एखादच अजून, उद्या द्वादशी आहे अजून आणि तोंडाला पाणी सुटू देऊ नका आत्ताच. पण या जेवणाची चव खरं सांगा 5 स्टारला तरी आहे का हॉटेलला? नाही की नाही. असं सुंदर शेतकऱ्याच्या घरचं, आणि त्यातही जेवायला वाढणारी आपली पत्नी आग्रह करून, भोजेशु माता असं म्हटलंय, जेवायला वाढणारी पत्नी सुद्धा आपल्याला आईच वाटते अशा वेळी, आग्रह करून वाढणारी. इतक्या प्रेमाने वाढावं. दुपारची वेळ सांगितलं धनी कारभारी ते बैलासनी मोकळं करा आणि या बघू लवकर जेवायला. पटकन भाकरी मोडली, ताट बनवलं, जेवायला वाढलं, सुरुवात झाली. आणि हळूच सावित्रीबाई, बायकोचं नाव, हळूच विचारतायत धनी तुम्ही कधी पंढरपूरला जात नाही सा? पंढरीला कधीच गेलेलं पाहिलं नाही. डोक्याला बुक्का लावता, चंदन लावता, गळ्यात तुळशीची माळ आहे, सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणत राहता आणि पंढरपूरला कधी जात नाही. सावतोबा म्हणले हा प्रश्न आहे का तुझा? सांगतो म्हणाले, तुला उत्तर देतो. उठले, हात धुतला आणि बैलांच्या जवळ गेले, बैलांच्या पाठीवर एक छान थाप मारली आणि सांगितलं सावित्री तुला काय वाटतं विठ्ठल फक्त पंढरपुरात आहे? उपनिषदाचं गहन तत्वज्ञान, एको देव हा सर्वभूतेषु गूढ हा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, हे अत्यंत सोप्या भाषेत सावतोबा आपल्या बायकोला सांगतायत. माझा पांडुरंग कुठे सांगू? बैल विठ्ठल शेत विठ्ठल तो आ कुठे माझा विठ्ठल? सगळीकडे आहे. वा. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, विठ्ठल मानी मोठ काळी ती बी विठ्ठल गे, विठ्ठल
बी विठ्ठल गे विठ्ठलावानी ती बी विठ्ठल गे सगळं विठ्ठल स्वरूप आहे पोपट राघू मोर मैना चिमणी विठ्ठल गे अगं विठ्ठल कुठं नाही चिमणी बानी नागू माझी ती बी विठ्ठल गे मुलीचं नाव होतं नांगिता नागू वृक्ष विठ्ठल वापी विठ्ठल वेली विठ्ठल गे वेली वाणी सखये माझी तू बी विठ्ठल गे बायकोला सांगतायत असं कोणी म्हणतं का बायकोला इकडे काय अनुभव आहे हा कसं सुंदर प्रपंच असेल बघा ना तुम्ही संसारामध्ये जसं वृक्षाच्या आधाराने एखादी वेल वाढते तसं माझ्या आधाराने तू राहणारी तू सुद्धा विठ्ठल स्वरूप आहेस सर्व चराचर सूर्य चंद्र गे गमते विठ्ठल गे विठ्ठलाचा दास सावत्या त्यो बी विठ्ठल गे हा विठ्ठलाचा दास सावता त्यो बी विठ्ठल गे बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे सगळं सगळं विठ्ठलासारखं आहे मोठ काळी असते ना मग ती विठ्ठलासारखीच आहे सगळं रोपटं किती जणांना कळलं हे सगळं त्याचं आहे आम्हाला नाही कळत फार उशिरा कळतं कळतच नाही हे सगळं बायकोला तत्वज्ञान सांगतायत आणि तेवढ्यात ती 8 वर्षाची त्यांची नांगिता धावत आली मागनाशी मिठी मारली बाबा बाबा आता येणाऱ्या आषाढी एकादशीला माझ्या सगळ्या शेजारच्या मळ्यातल्या मैत्रिणी पंढरपूरला चालल्यात बाबा चला ना आपण पण जाऊया ना आता बायकोला तत्वज्ञान जे सांगितलं ते या पोरीला कसं सांगायचं पण तिला कळेल अधिकार तैसा करू उपदेश या न्यायाने तिच्या भाषेत सांगितलं नागू अगं आपण पंढरपूरला जात नाही कारण हा मळा आहे ना तो पांडुरंगाचा आहे त्यांनी आपल्याला सांभाळायला दिलाय किती लोकांना कळतं की हे सगळं त्याचं आहे माझे माझे घेई ओझे अहंता आणि ममता या 2 गोष्टींमुळे इतकं नुकसान आम्ही करतो ना आपलं हे सगळं त्यांनी आपल्याला सांभाळायला दिलंय ती हुशार होती ती म्हणली मग येत नाही कधी मालक आहे ना मग खंडणी वसूल करायला वाटा मागायला येत नाही कधी आलं पाहिजे ना तू बोलव म्हणले तू येईल पटकन भाजीच्या पेंड्या तयार केल्या परकराच्या ओच्यात घेतल्या अशी वाटेत येऊन उभी राहिली दिंड्या निघाल्या होत्या तिकडून पंढरीला बरं दिंडीतले सगळेच भक्तच असतात असं खात्री नाही ना हौशे गौशे नवशे यात्रेत सगळेच असतात की नाही मग गळ्यात माळ जरी असली तरी माळेला पथ्य असतात ते पथ्य न सांभाळणारी मंडळी बरीच असतात ती दिंडी यायला निघाली ती अशी वाटेत उभी राहिली आणि एका वारकरी दादांना सांगितलं वारकरी दादा पंढरपूरला चालला का हो आमच्या मळ्याचा पांडुरंग मालक आहे एवढी भाजी त्याला पोच करता का ते उलट्या काळजाचे होते ते म्हणले बाप तर कधी जात नाही पंढरपूरला आणि तुझी ही भाजी पोच करायला आम्हाला काही हमाल समजलीस गडी समजलीस चल बाजूला म्हणले धकलून दिलं तिला सगळी भाजी तोडवत निघून गेले हो सावतोबा म्हणाले एवढ्याशा लेकरात पांडुरंग दिसला नाही विटेवर कसा दिसेल निघून गेले दुसरी दिंडी त्यांनी तेच केलं तिसरी दिंडी नवमीचा दिवस संपला दशमीचा दिवस उजाडला दशमी दिवशी संध्याकाळी पोरीच्या पोटात अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही नामरूपी जडले चित्त काय अवस्था आहे पांडुरंग मळ्याचा मालक आहे तो आला पाहिजे मग संकल्प केला की आता अन्न नाही सेवन करणार पाणी नाही पिणार बाबा सांगायचे सावतोबा सांगायचे अगं थोडं खाऊन घे येईल पांडुरंग थोडं खाऊन घे नाही त्याला भाजी पोचली पाहिजे निरोप पोचला पाहिजे रोज वाट बघायची दशमीच्या दिवशी संध्याकाळी घेरी यायला लागली ग्लानी येऊन पडायला लागली सावतोबा म्हणतात भगवंता आता बघ तू तुझा ब्रीद आहे ना दास त्याचा मी अंकित तुझा ब्रीद आहे ना योगक्षेम महाम्यहम तुला आलं पाहिजे भगवंता आणि काय हो तिकडे पंढरपुरात सगळ्या संतांची मांदियाळी जमली इकडे पांडुरंग परमात्मा सहृदय दयाघन वीट सोडली आणि झाले की वारकरी वारकऱ्यांचा वेश परिधान केला 10 दिशांचे 10 दिक्पालांना टाळकरी बनवलं सगळा जमाव घेऊन भगवंत दिंडी मालक म्हणून निघाले चालताना आणि येता 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 त्या रस्त्यावरून येताना समोरनं ती पोरगी आली आडवी हळूच आधी दुधानं तोंड भाजलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो बघा मग ती अंदाज घेत होती की हे चांगले असतील ना समोर आली आणि म्हणाली वारकरी दादा पंढरपूरला निघालात का हो भगवंत म्हणाले हो ग का तुझं काही काम आहे का काही निरोप आहे का तिला इतकं छान वाटलं ती म्हणाली हो हो निरोप नाही एवढा ही भाजी आहे की नाही ती पांडुरंगाला पोच करायची आहे म्हणाली
आमच्या मळ्याचा मालक आहे हो तो. माझे बाबा म्हणतात आपल्या मळ्याचा मालक पांडुरंग आहे आणि ही भाजी एवढी त्या पांडुरंगाला पोहोच कराल का? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. काय अधिकार असावा बघा तुम्ही भक्तांचा. आणि आमची पोरं कशाला बोलावं, आई म्हणते मोबाईल घेऊन बस तूच. वरातीत नाचायला आमची मुलं फार पुढं असतात, हे की नाही. कीर्तनाला चल म्हटलं की आई वडील सांगतात तू कार्टून बघत बस, आम्ही कीर्तनाला जाऊन येतो, अशी अवस्था आहे. ती मुलगी त्या वारकरी दादांना म्हणजे साक्षात अनेकांचा जगाचा बाप होता तो, त्यांना सांगितलं एवढी भाजी पांडुरंगाला पोहोच करा. भगवंत म्हणाले हो करतो म्हणाले. भाजी घेतली आणि म्हणाले निरोप नाही का ग काही तुझा भाजी बरोबर, निरोप द्यायचा असतो. ती म्हणली किती दयाळू दिसतो, अगदी पांडुरंगासारखे दयाळू आहे. ते म्हणले माझं मेकअप चुकलं की काय, हिने ओळखलं की काय मला आता. ती म्हटली पांडुरंगासारखेच दयाळू आहे तुम्ही, निरोप एवढाच सांगा की मालक आहेस ना, मग मालकासारखा वाग जरा. कधीतरी ये मळ्यात, कधीतरी बघ कसं काम चाललंय. भगवंत निघून गेले पुढे. तिला इतका आनंद झाला, नाचायला लागली. हो पांडुरंग येणार, मळ्याचा मालक येणार. एकादशीचा दिवस उजाडला आणि पंढरपुरामधली संतांची मांदियाळी, गर्दी ही गर्दी भगवंताला बघायला. विटेवर मूर्ती दिसतीये पण ज्ञानदेव आणि नामदेवादी अधिकारी संतांना मूर्तीतलं चैतन्य दिसेना. सगळे मूर्तीच्या पाया पडून जात आहेत पण भगवंत इथं नाहीये हे अधिकारी संतांना कळलं. आले सगळे मळ्यात. त्याच्या आधी भगवंत पोहोचले होते. सावतोबा मला कुठेतरी लपवा. सावतोबा म्हणले कुठं लपवू देवा, माझ्या या हृदया व्यतिरिक्त तुम्हाला लपवायला दुसरं माझ्याकडे काहीच नाहीये. भगवंत म्हणाले तिथेच लपव, कारण मला तीच जागा जास्त आवडते. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले कामक्रोधे केले, घररिते असं रिकाम घर, विकारांनी भरलेलं स्वच्छ घर करायचं, निर्लेप हृदय, आणि मग त्या गाभाऱ्यात मला बसायला आवडतं. भगवंत तिथे विराजमान झाले. कथा आम्हाला सांगते सावतोबांनी एक विडा घेतला, छाती चिरली. आता आपण सुद्धा घरी गेल्यावर एक मस्त धारदार विडा घ्यायचा, चालेल का हो? ही कथा सावतोबांची आहे पण या मागचं तत्वज्ञान. हृदय बंदीखाना केला, जनाबाईंनी सोडवले कोड, आता विठ्ठल कोंडीला. साठविला जी ही हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार, झाला सफल व्यापार. हृदयाच्या गाभाऱ्यात बसवलं आणि मग सगळे संत ज्यावेळी आले की नाही, सगळे संत आले त्यावेळी म्हणतात सावतोबा लपवलंय कुठं, दर्शन द्या आम्हाला, आता वेळ झाली, 11:30 वाजले, आता काही करून लवकर भगवंताला आम्हाला बघू द्या. आणि आले ना भगवंत प्रगट झाले. नागूच्या मुखात पाणी दिलं. नागू इतकी आनंदित झाली, म्हणाली हे काय निरोप नीट पोहोचला नाही, आईसाहेब कुठे आहेत, मी सांगितलं होतं गजरा करून देईन, काम पडू देणार नाही, तिला पण घेऊन या. आले नाही. कुठली रुक्मिणी कुठलं काय म्हणले बघ, हे चोर माझ्या मागे लागले होते. छान भगवंतांनी दर्शन दिलं. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला, असा